फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत साबुदाण्याचा वडा आणि त्यासोबत शेंगदाण्याची आमटी। तर चला तर आपण बनवूया। साबुदाणा वडा बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे। तो रात्रभर भिजवलेला होता आणि 1 बटाटा घेतलेला आहे उकडलेला। तर त्याची सालं पूर्ण काढून घेतली। आता तो किसणीने बारीक किसून घे। किसणीने बारीक किसला की मग त्याची टेस्ट पण चांगली लागते आणि तो पूर्ण साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला होतो। इथे आपण सर्व बटाटा किसून घेतलेला आहे। आता साबुदाणा बनवण्यासाठी आपण हिरव्या मिरच्या मिक्सरला ग्राइंड करून घेऊ बारीक अशा प्रकारे। या पद्धतीने आपण याची हिरवी मिरची बारीक करून घेऊ आणि ती साबुदाण्यात मिक्स करू। शेंगदाणे पण घ्यायचे, जास्त बारीक नाही कुटायचे, बारीक नाही करायचे, तर ते मिडियमच राहून द्यायचे। त्यामुळे क्रिस्पी पण आणि टेस्टी पण खूप लागतात। चवीनुसार मीठ घेतलंय, कोथिंबीर। आता व्यवस्थित सर्व साबुदाणा बटाटे सर्व मिक्स करून घ्यायचे। मी इथे पाण्याचा बिलकुलही वापर केलेला नाही। अशा प्रकारे आपण सर्व साबुदाणा बटाटे सर्व मिश्रण जीव करून मस्त बनवलेला आहे। आता त्याचे छोटे छोटे बॉल्स करायचे आणि साबुदाणा अशा प्रकारे बनवून घ्यायचे। या प्रकारे आपण साबुदाणा अशाच पद्धतीने आपण बाकीचे सर्व वडे तयार करून घेऊ। इथे मी सर्व वडे बनवून घेतलेले आहेत। आता हे वडे बनवण्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊ। तेल थोडंसं जास्तच गरम पाहिजे, त्यामुळे वडे पण छान तळले जातात। गरम तेलामध्ये इथे सोडायचे आहे आणि कुरकुरीत होईपर्यंत मस्त तळून घ्यायचे। या पद्धतीने आपण वडे तळून घेतलेले आहोत आणि ते परत क्रिस्पी होण्यासाठी जास्त तर आपण इथे परत तेलामध्ये थोडे थंड झाले आणि तेलामध्ये परत डबल फ्राय करून घेतले। त्यामुळे खूप छान अशा प्रकारे आपण हे साबुदाणा वडे छानसे असे तळून घेतले। त्यासोबत हिरव्या मिरच्याही तळून घेतल्या। आता आपण शेंगदाण्याची आमटी करण्यासाठी शेंगदाणे हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घेऊ। आता इथे कढईमध्ये वाटलेलं वाटण शेंगदाण्याचं आणि हिरव्या मिरचीचं आपण इथे टाकून व्यवस्थित परतून घेऊ। थोडं थोडं पाणी टाकून त्याला असं घट्टसरच राहून मस्त इथे या प्रकारे अशी शेंगदाण्याची आमटी आपण तयार करत आहोत। चवीनुसार मीठ पण टाकले आणि व्यवस्थित त्याला हलवून घेतले आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकली।